रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, माझी कविता या आपल्या लाडक्या कार्यक्रमात सगळ्या रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, माझी कविता या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या नवकवींना भेटत असतो. आपण अनेक अशा कवी कवयित्रींना भेटत असतो की ज्यांनी एका वेगळ्या वळणावरती आपल्या कवितांना सुरुवात केलेली असते आणि अर्थातच ही सुरुवात तितक्यापुरतीच मर्यादित राहिलेली नसते, तर हळूहळू त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल होत जातात आणि एका नवीन टप्प्यावरती ह्या कविता येऊन पोहोचतात. त्याच अनुषंगानं आजच्या आपल्या या माझी कविता कार्यक्रमात एक अशा कवयित्री इथे उपस्थित आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. छाया सोमनाथ देसले असं त्यांचं नाव आहे, ज्या पेशानं शिक्षिका आहेत आणि मालेगाव इथून ते आपल्याशी आज संवाद साधतायत. त्यांची मी ओळख आपल्याला करून देणार आहेच आहे. सुरुवातीला मात्र आपण त्यांचं स्वागत करूया. छायाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात. धन्यवाद मॅम. नमस्कार सर्वांना. मी छाया सोमनाथ देसले, प्राथमिक शिक्षिका, मालेगाव, जिल्हा नाशिक येथे कार्यरत आहे. आज मला रेडिओ विश्वास नाशिक यांनी मुलाखत देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानते. ऑनलाईन, ऑफलाईन अशा बऱ्याच कवी संमेलनात कविता सादर केल्या, पण आकाशवाणीवरून वाचकांशी संवाद साधण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यासाठी मी रेडिओ विश्वासचे पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद मानते. खूप आभारी आहोत आम्ही सुद्धा की आपण आपली ही कला जोपासत आहात. आपण शिक्षिका आहात जसं आपण सांगितलं, आणि मी आपली ओळख पुन्हा एकदा करून देणार आहेच आहे. श्रोते हो, छायाजी मालेगावला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे आहेत ज्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे. ते म्हणजे भारतीय साहित्य आणि सांस्कृतिक मंच राष्ट्रीयच्या कोषाध्यक्ष त्या आहेत. एस फाउंडेशन मालेगाव जिल्हा नाशिकच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष त्या आहेत. शिक्षक भारती महिला आघाडी सरचिटणीस ते आहेत. त्याचबरोबर त्यांचे अनेक छंद जे आम्हाला कळालेले आहेत ते म्हणजे कविता करणं तर आहेच आहे, त्याचबरोबर चारोळ्या, लेख लिहिणं, उत्तम वाचन करणं, सूत्रसंचलन करणं, नृत्य, पथनाट्य, फलक लेखन, चित्र, रांगोळी अशा अनेक कलांमध्ये नैपुण्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आणखीन एक त्यांची वेगळी ओळख म्हणजे अलग हा जो एक सध्या एक नवीन प्रकार आपण या साहित्यात किंवा या संस्कृत बघतो आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा त्या अतिशय वाकबगार आहेत त्या, आणि त्याच्याबद्दल समाजकार्य करणं हा सुद्धा एक त्यांचा छान असा छंद आहे. 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उदगीर इथं तिची कहाणी या त्यांच्या कवितेची निवड झालेली होती. त्याचबरोबर 7व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अहिराणी या संमेलनात कर्मनी कहाणी या कवितेची त्यांची निवड झालेली होती. त्यांचं अनेक प्रकाशित साहित्य आहे. साहित्य मंजिरी अंकात आईबाप तिची कहाणी ही कविता त्यांची प्रकाशित आहे. जीवन गौरव शिक्षक मित्र मासिक अंकात त्यांची कविता प्रकाशित आहे. शब्दगंध अंक असेल किंवा साहित्य स्पंदन ई अंक असेल, त्याच्यामध्येही अनेक त्यांचे अभंग आणि कविता प्रसारित झालेले आहेत. स्टोरी मिररवर सुद्धा त्यांच्या कवितेचं त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांना इतकी सगळी त्यांची ओळख असतानाच निश्चितच पुरस्कार सुद्धा अनेक प्राप्त आहे. त्यांच्याकडे आपण येणार आहोतच, पण आता फार अधिक वेळ न घालवता आपण छायाजींशी बोलायला सुरुवात करूया. छायाजी, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आजच्या कार्यक्रमात. धन्यवाद मॅम. छायाजी, जसं मी तुमचा परिचय आपल्या श्रोत्यांना करून देत होते की अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही पारंगत आहात, एकाच वेळेला अनेक गोष्टींचं काय म्हणूया समतोल आपण साधत आहात. उत्तम वाचक तर आपण आहातच, आणि अर्थात उत्तम वाचक आहात त्याच्यामुळे कवितांचा आपल्याला छंद आहे. आणि फक्त कविता नाही तर लेख आहे, चारोळ्या आहे, बरेच प्रकार आहेत. पथनाट्य आपण करता, लेखन करता, चित्र, रांगोळी, फलक लेखन जे आहे ते सुद्धा तुम्ही करता. मला आपल्याला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये येणं हे तेव्हा स्वाभाविक असतं जेव्हा ह्या वृत्तीला कुठेतरी लहानपणी खत पाणी घातलं जातं किंवा घरात तसं वातावरण असतं. तर आपलं बालपण किंवा घरातलं वातावरण नेमकं कसं होतं हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. तसं पाहिलं तर मॅडम, मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. बर. त्याच्यामुळे शेतकरी घरात तर सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. हो. तर मला खरं तर घडवण्यासाठी माझ्या गुरूंनी खूप प्रयत्न केले आहेत असं मला वाटतं. कारण ते
ते माझ्यातील गुण बघायचे आणि म्हणायचे, "अगं छाया, तू हे करू शकते." हं. चित्र काढलं आणि दाखवलं सरांना. "अरे वा, किती सुंदर, तू हे करू शकतेस." बरं. आणि मग घरी आल्यानंतर मग काढायचं काहीतरी मातीवरती, हं. याच्यावरती शेणाच्या सारवलेल्या जागेवरती, आणि तेव्हा मग वडील म्हणायचे, "वा वा, माझी मुलगी छान करते हं, बरं, की बरं. पुढे नक्कीच काहीतरी होणार." हं. म्हणजे अशी मला प्रेरणा मिळत गेली आणि त्यातूनच मी घडत गेली. खूप छान. आणि त्यानंतर हो. बोला ना, बोला. हां. आणि त्यानंतर मग मला अजून 5वी पासून मला एक छान शिक्षिका लाभल्या, कुलकर्णी मॅडम म्हणून. बरं. तर त्यांना माझं वक्तृत्व आवडायला लागलं हं. आणि ना प्रत्येक वेळी मला भाषण घे असं प्रोत्साहित करत गेल्या. आणि त्यावेळी मी त्यांच्या सांगण्यानुसार शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत गेली आणि अशामुळेच माझा आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग वाढत गेली, की ज्यांच्यामुळे मी आज खरोखर मला असं वाटतं, की काहीतरी चांगलं बोलू शकते बरं का, असं मला वाटतं. म्हणून मला गुरूंचा आणि माझ्या घराचा फार अभिमान वाटतो. अर्थातच अभिमान वाटला पाहिजे. कारण शालेय वयात जर विद्यार्थ्यांचे सुप्त गुण हेरले गेले तर ते शिक्षकांकडूनच हेरले जातात आणि काय म्हणूया, शिक्षक म्हणून त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला आकार देणं हे खरं तर त्या व्यक्तीचं, त्या शिक्षकाचं आद्य कर्तव्य असतं आणि असे शिक्षक लाभणं हे सुद्धा आपल्या प्रत्येकाचं भाग्यच म्हणायला हवं. जसे शिक्षक तुम्हाला लाभले आणि घरातलंही वातावरण हो, तुम्हाला हो. लाभलं, त्याच्यामुळेच तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि त्याच्याबद्दलही तुमच्या अंगात त्या बोलण्याबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल नम्रता आहे. या जितक्या उंचीवर तुम्ही आता पोहोचलेले आहात त्याच्याबद्दल आपण ज्या पद्धतीनं, शांततेनं, नम्रतेनं हा सगळा प्रवास मंजूर करत आहात, कबूल करत आहात, तो सुद्धा अगदी कौतुकाला प्राप्त आहे. छायाजी, मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की शाळेपासून ही सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही, की तुमच्या कुलकर्णीबाईंनी तुम्हाला ओळखलं आणि प्रोत्साहन दिलं. तर पहिली कविता आपली कुठली होती? हां, तर आपल्या आयुष्यात अनेक संकट येतात, सुख-दुःख येतात, अडी-अडचणी येतात बरोबर. आणि त्यांचा जर आपण हसत सकारात्मक विचाराने जर सामना केला ना, हो. तर ते आयुष्य नक्कीच सुंदर वाटू लागतं. अशीच माझी पहिली कविता मी आयुष्य म्हणून लिहिली होती आणि ती आपणा सर्वांसमोर मी सादर करणार आहे. जरूर. आयुष्याच्या पहाटेची सुरुवात करावी नव्या उमेदीने. आयुष्याच्या पहाटेची सुरुवात करावी नव्या उमेदीने. झालेल्या चुकांचा पश्चाताप करण्यापेक्षा सुधाराव्या जिद्दीने. झालेल्या चुकांचा पश्चाताप करण्यापेक्षा सुधाराव्या जिद्दीने. आयुष्याच्या वळणावरती खूप काटे असतात. आयुष्याच्या वळणावरती खूप काटे असतात. मार्ग काढत चालताना अनेक वाटा सापडतात. बरं. मार्ग काढत चालताना अनेक वाटा सापडतात. आयुष्याच्या पानांवर लिहावं आपलं नशीब. आयुष्याच्या पानांवर लिहावं आपलं नशीब. देवाने दिलेल्या देणगीत नसतं कोणीच गरीब. देवाने दिलेल्या देणगीत नसतं कोणीच गरीब. आयुष्याच्या रंगमंचावर आहोत आपण कलाकार. आयुष्याच्या रंगमंचावर आहोत आपण कलाकार. अतुलनीय सादर केलेल्या पात्रांचा सुगंधच दरवळणार. अतुलनीय सादर केलेल्या पात्रांचा सुगंधच दरवळणार. आयुष्याच्या वाटेवर चालताना सुखर प्रवासी व्हायचं. आयुष्याच्या वाटेवर चालताना सुखर प्रवासी व्हायचं. कितीही आले संकटे जरी धैर्य नाही सोडायचं. कितीही आले संकटे जरी धैर्य नाही सोडायचं. आयुष्याच्या बागेतील सुंदर फूल व्हावं. आयुष्याच्या बागेतील सुंदर फूल व्हावं. असले आयुष्य थोडे जरी आनंदाने जगावं. असले आयुष्य थोडे जरी आनंदाने जगावं. असले आयुष्य थोडे जरी आनंदाने जगावं. धन्यवाद. खूप सुंदर कविता सादर केलीत आपण आणि मला वाटतं आपल्या या साध्या सोप्या शब्दांमधनं हा जो काही आयुष्याचा प्रवास आपण मांडलेला आहे, खूप सुंदर आम्हाला ऐकताना वाटलं. छान पद्धतीनं आपण काव्यावरती एक पकड निर्माण केली आणि तसं पाहायला गेलं तर अतिशय सरळ साधे शब्द या कवितेत होते. कुठेही बोजडपणा किंवा कुठेही अगदी गूढ अर्थ असा नव्हता. सुंदर पद्धतीनं आपण जे चित्रण केलं, जे वर्णन केलं ते प्रत्येकाला लागू होणार आहे आणि शेवटचं वाक्य तर खरोखर क्या बात आहे. सुंदर अशी कविता आपण सादर केली छायाजी. खूप छान आम्हाला वाटलं. धन्यवाद मॅडम. मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कवितांचा प्रवास तर आपण सुरू केलात, चारोळ्या लिहित गेलात. मला आपल्याला असं विचारायचं की अलक
ही जी एक आता एक कॉन्सेप्ट निर्माण झालेली आहे या साहित्यामध्ये, अतिलघुकथा, जी अतिशय छोट्या हो. शब्दांमध्ये मांडली जाते आणि पटकन जे त्यांना सांगायचं असतं ते त्याच्यातनं प्रतीत केलं जातं. तर याचा अनुभव किंवा हा एक प्रवास अलगचा नेमका अनुभव किंवा कसं आपण सांगाल की हे काय पद्धत असते? अलग जर म्हणणार तर मी आता नवीन शिकत आहे. तर मी शब्द समूह ह्या ग्रुपात जॉईन झाले आणि त्यावेळी मला अलग विषयी थोडीशी माहिती मिळाली आणि त्यावेळेस मी माझं एक छोटंसं अलग लिहिलं होतं की ते सगळ्यांना आवडलं होतं आणि तेव्हापासून मग मलाही आवडायला लागलं की आपण अलग लिहूया. पण अजूनही मला त्याच्याबद्दल खूप असं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे बर. आणि मग त्या अलग विषयी थोडंफार मला अजून समजायला मिळेल असं मला वाटतं. खूप छान छायाजी, आपला हा प्रवास सुरू आहे. म्हणजे फक्त कविता करून आपण थांबला नाहीत, तर साहित्यातले जे नवीन नवीन प्रवाह सध्या आपल्याला बघायला मिळतात त्यातही आपण समरस झालात. आणि जसं आपण म्हणालात की अजूनही मला या क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे, उर्मी आहे, त्याच्यातनंच मला वाटतं एक नवकवी म्हणून आपला जो एक प्रवास आहे तो अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे असं म्हणता येईल. मी आपल्याला पुढे असं विचारू इच्छिते की तुमच्याबद्दल बोलताना जसं चित्र, रांगोळी हे तर आपण करतातच, नृत्याची सुद्धा आपल्याला आवड आहे आणि पथनाट्याची सुद्धा आपल्याला आवड आहे. तर नृत्य आणि पथनाट्य हे कसं साधलं आपण? नृत्य आणि पथनाट्य जर म्हटलं तर माझ्या मालेगावाच्या ज्या शिक्षिका मैत्रिणी आहेत, तर कोरोना काळ असा होता की अशी वेळ खरंच कोणावर यायला नको असं मला वाटतं. कारण सगळं जगजीवन त्यामुळे ठप्प झालेलं होतं आणि मग अशा वेळेस सर्वजण आपण घरात बसून होतो आणि आपल्या आयुष्यात त्या काळात एवढे मोठे बदल झाले की शाळा, कॉलेज, कंपन्या बंद झाल्या. मग अशा वेळी घरात राहून आपण काय करायचं ह्या विचारात असताना आम्ही सर्व मैत्रिणींनी कोरोना काळात कोरोना जनजागृती असं पथनाट्य आम्ही बसवलं होतं. बर. की कोरोनाचा आपण कसा प्रसार थांबवू शकतो त्याबद्दल आम्ही बरेचसे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. तर हे पथनाट्य आम्ही प्रथम आपले जे पालकमंत्री आहेत माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या कार्यालयात सादर केलं होतं आणि त्यांना हे फार आवडलं आणि त्यांनी आम्हाला मालेगावातल्या खेड्यांमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली होती आणि तिथं तुम्ही ते पथनाट्य सादर करा आणि जनजागृती करा की आपण या कोरोनापासून कसा बचाव करू शकतो, की खूप घाबरायचं नाही पण याचा प्रतिबंध आपण कशा प्रकारे करू. खूप माणसांना आपण दूर नाही सांगायचं की ज्या गरजेच्या वेळी आपण शक्य ती मदत करू शकाल असा संदेश द्या. बरोबर. माणसातली माणुसकी जपा असं आम्ही हे पथनाट्य सादर केलं होतं. आणि नृत्याची म्हणाल तर नृत्य मला शाळेपासूनच लहानपणापासूनच आवडत होतं. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात मी भाग घेत होती आणि तसंच इथं सुद्धा आमच्या मालेगावाच्या ज्या शिक्षिका आहेत, जो आमचा ग्रुप आहे, त्या सगळ्यांना सुद्धा नृत्याची फार आवड आहे. तर आम्ही नाशिकमध्ये अध्यक्ष चषक या स्पर्धा होतात, शिक्षकांच्याही होतात, तर तिथं आम्ही समूह नृत्य बसवलं होतं जे पूर्ण राज्यांचं गुणदर्शन दर्शवणारं असं आमचं लोकनृत्य होतं. त्यात आम्ही गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र असे राज्य निवडले होते आणि त्या राज्यांवर आधारित आम्ही नृत्य बसवलं होतं. त्यामुळे जसं आपण म्हणतो ना, शाळेपासून तर आतापर्यंत ती नृत्याची आवड जपत आहे ते केवळ माझ्या शिक्षिका मैत्रिणींमुळे, म्हणून मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. खूप छान छायाजी. म्हणजे जसा कोरोना काळाचा आपण उल्लेख केलात की कोरोना काळ हा प्रत्येकाच्याच आयुष्यात एक वेगळं काहीतरी नवीन वळण घेऊन आलेला होता. सगळेच जण आपण घरात होतो, रोजचं जाणं येणं म्हणा किंवा रोजचे जे व्यवहार होते ते बऱ्यापैकी त्याच्यावरती एक काय म्हणूया एक रिस्ट्रिक्शन्स तेव्हा आलेले होते, बंधनं आलेली होती. पण तुम्ही मात्र तुमची आवड जोपासलीत, तुमच्या मैत्रिणींनी मिळून एक विधायक कार्य केलं पथनाट्याच्या माध्यमातून. हे खूप छान आहे. म्हणजे कोरोनाचा काळ फक्त शांततेत किंवा फक्त घरात सुट्टी म्हणून तो घालवला नाही, तर त्याचा तुम्ही एक यथोचित असा उपयोग केला. खूप छान. छायाजी, आपण खूप छान पद्धतीनं आजचा आपला हा संवाद सुरू आहे. एकाच वेळी अनेक गोष्टींवरती हात ठेवणं खरं तर सोपं नसतं आणि त्यातही शिक्षिकेची भूमिका निभावणं हे सुद्धा खूप आजकालच्या काळात अवघड आहे. विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणं किंवा सगळी सेवा देणं हे सुद्धा खूप वेगळं आहे. मला आता आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्वतःची आवड तर तुम्ही जोपासलीच, अनेक वेगवेगळ्या याच्यातनं तुम्ही पुढे आलेत,
पण शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांमध्ये कविता किंवा लेखनाची किंवा वाचनाची आवड निर्माण करणं असंही आपण केलं का, किंवा हे केलं असेल तर कशा पद्धतीनं? हो, नक्कीच मॅडम. मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी कवितेची आवड निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. बर. आणि पहिला मी उपक्रम राबवला होता. मी तेव्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिंगरी येथे होते. तर त्यावेळेस इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना छोटीशी कविता, आधी 2 ओळींची कविता मी शिकवली होती. बर. आणि त्याचा असा प्रभाव पडला की दुसऱ्या दिवशी माझ्या मुलांनी 4 ओळींची कविता लिहून आणली होती. बर. अगदी सोपी, मस्त, छान भाषेत. हो. आणि मग मला असं वाटलं की अरे वा, हे माझे विद्यार्थी तर फार छान लिहित आहेत. तर मग मी त्यावेळी त्यांना सांगितलं की आपण शनिवार असा निवडूया की तो फक्त कवितांचाच असणार आहे. बर. तुम्ही कशाही कविता लिहा, फक्त ते तुमच्या भाषेत स्वलिखित असल्या पाहिजे. आणि त्यासाठी मग मी त्यांना बरीचशी पुस्तकं वाचायला दिली. बर. गोष्टींची, सुविचारांची, कवितांची. कारण जेव्हा विद्यार्थी चांगले वाचणार ना, तर तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये, आचारांमध्ये बऱ्याच शब्दसंपत्तीची वाढ होईल आणि त्यांच्यातूनच एक नवीन कवी निर्माण होईल असं मला वाटत होतं. आणि मग असा उपक्रम राबवत असताना 2 महिन्यामध्ये 50हून अधिक कविता जमा झाल्या. बर. आणि मी त्यातून बऱ्याचशा पाहिल्या तर 30 कविता ह्या अतिशय उत्कृष्ट होत्या. त्यानंतर मी पुन्हा 1 महिना वाढून दिला आणि मग अशा मी 40 कवितांचं, विद्यार्थ्यांचं हस्तलिखित, स्वलिखित कवितांचं हस्तलिखित तयार केलं. आणि ते माननीय केंद्रप्रमुख इंदुमती आयरे मॅडम, मुख्याध्यापक विलास पवार सर, गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अध्यक्ष यांच्या हस्ते प्रकाशन केलं. आणि त्यावेळी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खरोखर अवर्णनीय होता. मला असं वाटत होतं की हो, खरंच हे माझे भावी कवी आहेत, हे माझे भावी लेखक आहेत असं मला वाटत होतं. आणि त्याचबरोबर जे पालकही आले होते ना विद्यार्थ्यांचे, तर त्यांना सुद्धा आपल्या मुलांचं फार कौतुक वाटत होतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आज कविता करू शकते, हे त्यांना फार मोठं वाटत होतं. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की तो एक जो उपक्रम होता तो मी ज्याही शाळेत गेली ना, तर त्या शाळेत मी राबवते. मी आता ज्या माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिपे मोठे येथे कार्यरत आहे. बर. तिथे मी महावाचन म्हणून उपक्रम सुरू केला आहे की ज्याच्यामुळे आपली वाचन संस्कृती टिकावी, तिचे संवर्धन व्हावे. त्यात मी गोष्टींची, कवितांची, सुविचारांची, लेखांची अशी पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला देते आणि विचारते की ह्या पुस्तकांमध्ये तुम्ही काय वाचले. जे वाचलं असेल ते थोडक्यात सांगितलं तरी चालेल. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, की मुलं बोलकी होतात, बरोबर, विचार प्रवर्तक बनतात आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होते. हे मला फार खूप आवडले आणि हा उपक्रम मी आजपर्यंत सुरू ठेवलेला आहे. कारण काय झालं माहिती का, आजकाल जर पाहिलं तर बरीचशी मुलं ही आपल्याला मोबाईलवर खेळताना दिसतात. अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांच्या मेंदूवर परिणाम होताना दिसतो. हो. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगितलं की आज असं सांगायचं घरी की आठवड्यातून 1 दिवस मोबाईल फ्री दिवस म्हणून पाळायचा. आणि हे तुम्ही तुमच्या पालकांनाही सांगायचं. बरोबर. आणि एके दिवशी मग मी मीटिंग घेऊन पालकांनाही बोलवलं आणि त्यावेळेस सांगितलं, त्यांनाही फार आवडलं की हो मॅडम, खरोखर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की 1 दिवस आम्ही मोबाईल फ्री डे म्हणून चालू ठेवणार. बरोबर. आणि याच्यामुळे काय झालं की ते पालक विद्यार्थ्यांशी संवाद साधायला लागले, खेळ खेळायला लागले आणि असा त्यांचा दिवस जायला लागला. त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळाला आणि जे मोबाईल पासून दूर ठेवायचं काम होतं ते साध्य झालं, याचा मला आनंद झाला. नक्कीच. अतिशय छान पद्धतीने आपण उपक्रम राबवले. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपली आवड दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे तर आपण करू शकतोच, पण ती आवड दुसऱ्यांमध्ये रुजवणं आणि निर्माण करणं हे मात्र अवघड असतं. ते तुम्ही साधलं तुमच्या विद्यार्थ्यांच्या रूपामध्ये आणि मुलांना आतापासूनच लहान वयापासूनच लिहिण्यासाठी उद्युक्त केलं. कारण हळूहळू लिखाण सुधारलं जातं, आपले विचार आपल्याला व्यक्त करण्याची एक ताकद मिळते आणि हे कवितेचं किंवा हे वाचनाचं महत्त्व आहे. आणि महावाचनासारखा जो उपक्रम आपण केला तोही मोबाईल 1 दिवस दूर ठेवून सगळ्या पालकांनाही आपण सांगितलं, हा सुद्धा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं म्हणूनच कदाचित तुम्हाला उपक्रमशील शिक्षिका आणि आदर्श शिक्षिका असे पुरस्कार मिळालेले असावेत. हे तुमचं खरं यश आहे. धन्यवाद मॅडम.
छायाजी, मला आपल्याला पुढे असा प्रश्न विचारायचा आहे की मुलांना तुम्ही वाचनाला तर उद्युक्त केलं, पण आपण स्वतः कुठल्या पद्धतीचं वाचन आपल्याला करायला आवडतं किंवा कुठले आपले आवडते लेखक किंवा लेखिका आहेत? अगदी बरोबर. माझे आवडते लेखक म्हणाल तर वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, नंतर कवितांमध्ये बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मला फार आवडतात, ज्या आपल्या खानदेशातल्या कवयित्री आहेत. त्यानंतर मी जे वि. स. खांडेकर यांचं जे पुस्तक वाचलं होतं अमृतवेल, जे मला खूप खूप आवडलेलं होतं, की त्यात त्यांनी अलकनंदा आणि देवदत्त हे पात्र अतिशय सुंदर असे रेखाटले होते. त्याच्यातूनच मग खरोखर त्यांच्या लेखकांच्या ज्ञानाची प्रचिती होते आणि वाचकांना पुढे कसं खेळवून ठेवायचं हे रहस्य वि. स. खांडेकरांना फार भारी जमलेलं आहे. कारण वाचत असताना वाचक इतका अचंबित होऊन जातो ना, तर तेव्हाच खरं लेखकाची किमया समजते असं मला वाटतं. त्यानंतर मी शिवाजी सावंत सरांची मृत्युंजय ही कादंबरी वाचली होती. त्यात त्यांनी कर्णाची व्यक्तिरेखा आणि इतर अजूनही व्यक्तिरेखा अतिशय सुंदर अशा रेखाटल्या होत्या. तर कर्णाचं जीवन ते नव्याने उमलत गेलं असं मला वाटतं, की आपण म्हणतो कर्ण दानशूर, खरं मला त्या मृत्युंजय कादंबरीत समजले की अरे बापरे, एवढं सगळं गेल्यावर सुद्धा हा माणूस कधी हसतमुखाने सगळ्यांना सामोरं गेला, अजिबात मन शून्य होऊ दिलं नाही. आणि त्यावेळेस खरोखर मला कर्ण भावला आणि अतिशय सुंदर असं वर्णन शिवाजी सावंत सरांनी त्या कादंबरीत केलेलं आहे. असे बरेचसे कादंबऱ्या मला फार आवडलेल्या आहेत. जशी कवितांची आवड तुम्हाला आहे तशी वाचनाची तुम्हाला आवड आहेच. आणि ज्या दिग्गज लेखकांची आपण नावं घेतलीत ते तर खरं महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीतली अतिशय मोठी नावं आहेत. आणि ज्या पद्धतीचं त्यांनी एक वाङ्मय तयार केलेलं आहे ते अत्यंत मोलाचं आहे. किंवा कितीही जरी नवीन संग्रह या संस्कृतीमध्ये या साहित्यामध्ये त्याची भर पडत गेली तरी सुद्धा ह्या कलाकृती मात्र अजरामरच राहणार आहेत. बरोबर. मला आपल्याला छायाजी आता असा प्रश्न विचारायचा आहे की अनेक उपक्रम आपण राबवले, शाळेत असतील, स्वतःचं लिखाण असेल, पेपर असेल किंवा आणखीन वृत्तपत्र म्हणू, मासिक म्हणू, आता स्टोरी मिररवर सुद्धा तुमच्या कविता आलेल्या आहेत, तर तो अनुभव कसा आहे? तो अनुभव म्हणाल तर फार आनंद देणारा आहे. असंच मी एका ग्रुपवरती जॉईन झाले आणि तिथं सांगितलं गेलं की तुमच्या कविता स्टोरी मिररवर पाठवा. त्यावेळी मला वाटलं अरे मी एवढी चांगली लिहू शकते. मग त्यावेळी ते कविता दिल्यानंतर स्टोरी मिररवर प्रकाशित झाल्यानंतर मला जो आनंद झाला ना तो अवर्णनीय होता, अतुलनीय होता असं मला वाटतं. आणि खरोखर जर ह्या कविता लिहिण्यामध्ये जर मला खरोखर साथ दिली असेल तर ती माझ्या पतींनी, कैलास पाटील सरांनी, जेही प्राथमिक शिक्षक आहेत. कारण मी जे लिहित होती ना तर ते पहिले वाचकाचं काम करायचे. बरोबर. तू छान लिहिले, हे मस्त आहे, चांगले. ही प्रेरणा सुद्धा खूप प्रेरक असते, प्रोत्साहन देते आणि आपण लिहित राहतो. आणि म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो की खरोखर जर माझ्यातील कवयित्री जर शोधली असेल ना तर ती माझ्या पतींनी. कारण एवढं सोपं नसतं. सगळं घर सांभाळून जर आपल्याला वेळ देणारे पती जर असतील ना तर आपले छंद नेहमी जोपासले जातील असं मला वाटतं. म्हणून मी नेहमी म्हणते की खरोखर जर अनमोल साथ असेल ना माझ्या पतींची तर मी अजून थोडे काहीतरी करणार. नक्कीच नक्कीच. तुमच्या बोलण्यातलं तो अभिमान, तो आनंद, ते कौतुक तुमच्या पतीबद्दलचं आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि खरोखर मला वाटतं हे जे नातं आहे हे खऱ्या अर्थानं सुदृढ नातं आहे नवरा बायकोचं असं म्हणायला हरकत नाही. की आपली पत्नी काहीतरी करू इच्छिते तर तिला प्रोत्साहन देणं किंवा तिच्या कवितेवरती मत व्यक्त करणं, तिची कविता ऐकून घेणं, म्हणजे घरातच तुमच्या टीकाकार तुमच्यासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. की जर चुकलं असेल तर तो ते सांगणारही आहे आणि जे उत्तम आहे त्याची प्रशंसा सुद्धा घडणार आहे. तुमचं हे नातं असंच छान फुलत राहो, असंच वृद्धिंगत होत राहो, अशाच आम्ही सुद्धा शुभेच्छा देतो. आणि जाता जाता शेवटचा प्रश्न मला आपल्याला आता असं विचारायचा आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलन हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या रसिक मनाचं एक सांस्कृतिक असं पान असतं, प्रत्येकाला त्याची आवड असते. अशा साहित्य संमेलनात तुमची उदगीर इथं तिची कहाणी या कवितेची निवड झाली, तो क्षण कसा होता? खूपच सुंदर असा क्षण होता मॅडम, की मी अपेक्षित केलं नव्हतं की माझी कविता निवडली जाणार आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा आपली अखिल भारतीय साहित्य संमेलनात निवड होते ना त्यावेळेचा आनंद खरोखर हा फार मोठा असतो.
आणि मी ती कविता नक्कीच इथं सादर करणार आहे. अगदी जरूर. कारण समाज किती पुढेही गेला ना तरी मुलगा आणि मुलगी यात फरक करतोच किंवा केलाच जातो. आणि मग त्यावेळेस तिची कहाणी काय असते ही माझ्या कवितेतून सादर केलेली होती. तर मी इथं नक्कीच सादर करणार. जरूर ऐकवा. कवितेचं शीर्षक आहे तिची कहाणी. ती रंभा, ती उर्वशी, ती मेनका, तरी ती सर्वांना नकोशी बर का. ती रंभा, ती उर्वशी, ती मेनका, तरी ती सर्वांना नकोशी बर का. कळी उमलण्याआधीच कळी खुलली जाते, कळी उमलण्याआधीच कळी खुलली जाते. मग कसा ज्ञानेश्वर शुभा जन्म घेईन माते, मग कसा ज्ञानेश्वर शुभा जन्म घेईन माते. पुरुष प्रधान संस्कृतीत नेहमीच माझी हेटाळणी, पुरुष प्रधान संस्कृतीत नेहमीच माझी हेटाळणी. कोण करेल या समाजात सद्विचारांची फवारणी, कोण करेल या समाजात सद्विचारांची फवारणी. माझ्या जन्माने सर्व दुःखी होतात, माझ्या जन्माने सर्व दुःखी होतात. तोच मुलाचा जन्म उत्साहात साजरा करतात, तोच मुलाचा जन्म उत्साहात साजरा करतात. तो वंशाचा दिवा म्हणून मिरवला जातो, तो वंशाचा दिवा म्हणून मिरवला जातो. आणि मी हुंडा द्यावा लागून म्हणून हिरवली जाते, आणि मी हुंडा द्यावा लागेल म्हणून हिनवली जाते. माझी ही कर्म कहाणी कधी बदलणार आहे, माझी ही कर्म कहाणी कधी बदलणार आहे. कधी मला त्याच्या बरोबरीचे स्थान मिळणार आहे, कधी मला त्याच्या बरोबरीचे स्थान मिळणार आहे. खूप नको मला काही एकदा जन्म घेऊ दे, खूप नको मला काही एकदा जन्म घेऊ दे. उतार वयात तुझी मला आधारकाठी होऊ दे, उतार वयात तुझी मला आधारकाठी होऊ दे. मिणमिणती मेणबत्ती ही अंधारात प्रकाश देते, मिणमिणती मेणबत्ती ही अंधारात प्रकाश देते. हे साऱ्या विश्वाला आता तरी कळू दे माते, हे साऱ्या विश्वाला आता तरी कळू दे माते, आता तरी कळू दे माते. धन्यवाद. खूप सुंदर कविता आहे. ज्या पद्धतीनं जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की काळ कितीही बदलला, कितीही पुढे गेला, मुली कितीही प्रगती करत असल्या आज सुद्धा, तरी सुद्धा कुठेतरी एक छोटीशी रेष मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि खूप छान पद्धतीने आपण हे शब्दातनं मांडलं. नक्कीच जो कवितांची तिथे निवड करण्याचा क्रायटेरिया असेल त्याच्यामध्ये ही कविता अगदी परफेक्ट असेल. म्हणूनच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचा मान मिळाला, सन्मान मिळाला. आणि छान पद्धतीनं आपण हा प्रवास आजपर्यंत इथं आणलेला आहे. असाच हा प्रवास उत्तमरित्या पुढेही घडत राहू. श्रोतेहो, मला इथं आपल्याला सांगायला आवडेल की छायाजी मालेगावच्या शाळेमध्ये शिक्षिका तर आहेच आहे, आणि ज्या पद्धतीनं आता आपण त्यांची मुलाखत ऐकली, त्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतीचं काम केलं मुलांसाठी, कवितेसाठी, स्वतःची आवड जोपासताना सुद्धा, तर अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. त्याचा उल्लेख इथं नक्की झाला पाहिजे. ते म्हणजे आदर्श शिक्षिका हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे, उत्कृष्ट सूत्रसंचालक हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे, उपक्रमशील शिक्षिका असाही पुरस्कार त्यांच्या शिरपेचात आहे, उत्कृष्ट कवयित्री हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. अनेक काव्य संमेलनात त्यांनी सहभाग घेऊन सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळवलेली आहेत. नक्कीच छायाजी, हा तुमचा जो प्रवास आहे तो खूप सुंदर आहे, कौतुक करण्यासारखा आहे. फक्त कविता करून आपण थांबला नाहीत, तर त्या कविता सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवल्या आणि विद्यार्थ्यांमध्ये ती आवड निर्माण केली. एकंदरच ज्या पद्धतीनं, ज्या तऱ्हेनं आपण इथपर्यंत आलेले आहात, रेडिओ विश्वास आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी खरोखर आपले मनापासून आभार मानते. आणि रेडिओ विश्वासच्या या कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा परत भेटावं अशी माझी सुद्धा खरंच इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि पुनश्च एकदा रेडिओ विश्वास नाशिक यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मुलाखत देण्याची संधी दिली. याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आणि सर्व श्रोत्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. मी सुद्धा तुमचे पुन्हा एकदा आभार मानते की रेडिओ विश्वास आणि सगळ्या श्रोत्यांसाठी जो आज आपण वेळ काढलात, इतका छान हा प्रवास आपला गप्पांचा रंगला, त्याच्यासाठी सुद्धा मी आपले पुन्हा एकदा आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.